समाधी मंदिर आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण काळू नदीला गेलो होतो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण तिकडचं बघितलं होतं, साईबाबा मंदिर आपण तिकडे वगैरे गेलो. आणि या पार्ट 2 हा खरं खूपच इंटरेस्टिंग होणार, कारण की पार्ट 1 मध्ये आपण जास्त करून देवदर्शन बघितले होते, पण आपण पार्ट 2 मध्ये आपण काही असे फेमस स्पॉट बघणार आहोत की तिकडून फॉर एक्झाम्पल तिकडून अख्खा टिटवाळा आपल्याला तिकडून त्या टेकडीवरून आपल्याला तिकडे दिसतो, आपण ते बघणार आहोत. त्याच्यासोबत आपण इकडे आता सध्या तरी मी वैष्णोदेवी मंदिराकडे इकडे आलो आहे, ते टिटवाळ्यामध्ये जो ओरिजिनलवाला मंदिर आहे सेम तिकडे लाईक अशी गुफा वगैरे इकडे आहे माझ्या मागेच आहे. तर त्याच्यासोबत आपण अजून काय बघूया, आळ्यामध्ये काही फेमस फूड्स वगैरे असेल किंवा कोणते स्टॉल असेल, कोणते हॉटेल असेल, आपण ते आज व्हिजिट करणार आहोत. सो आजचा व्लॉग खरं तर खूप इंटरेस्टिंग बनणार आहे. सो हा एंडपर्यंत व्लॉग बघा. आणि याच्यासोबतच जर पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर पार्ट 1 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा. गाईज आपण इकडे वैष्णोदेवीच्या इकडे आलो आहोत. लाईक इकडे सगळी डिटेल आपल्याला दिली आहे. श्री आदिशक्ती माता वैष्णवी भाऊ तारिणीचे मंदिर. ओके. आणि बाय द वे ही जी गुफा आपल्याला दिसते लाईक ही म्हणजे असं नाही कोणत्या डोंगराळ भाग वगैरे, ही नॅचरलीच बनवली आहे. बट इकडे जो लुक दिला आहे की मेन जो वैष्णवी देवीचा जो मंदिर आहे तसा इकडे लुक देण्याचा इकडच्या लोकांनी ट्राय केलेला आहे. सो आपण इकडे आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला शूट करायला भेटते की नाही. इकडे आपल्याला प्रवेशद्वार आहे. सो मॅम जाऊया. चला तुम्ही चला पहिले. आम्ही आत्ताच तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही वैष्णवदेवीचं मंदिर तिकडे करून आलो. आता त्या मंदिराबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर असं झालं की आम्हाला ॲक्च्युली खरं म्हणजे सॉरी की आम्हाला आतमध्ये तिकडे शूटिंगची परवानगी नव्हती, म्हणून फक्त गुफेपर्यंत आम्ही ते शूट केलं. बट आतमधलं जो व्ह्यू होता, जे मूर्ती होती ते लाईक म्हणजे बघण्यासारखं होतं. पाहिजे तिकडे सांगतो तिकडे वैष्णवदेवीचं मंदिर होतं, तिकडे हनुमानजी होते त्यांच्यासोबत, त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती होती. आणि लाईक ते इस्कॉनमध्ये जसं आपल्याला दाखवलं श्रीकृष्णाची मूर्ती, लाईक म्हणजे कृष्ण राधा वगैरे यांचं अख्खं म्हणजे लाईक वेगवेगळे असे कंपार्टमेंट केले होते. लाईक वृंदावन एका साईडला केलं होतं, वैष्णव माता जो ओरिजिनलवाली जशी मूर्ती आहे तिकडे तसंच सेम तिकडे व्ह्यू त्या लोकांनी हे केला होता. अख्खे ज्या सगळ्या मूर्ती होत्या अख्ख्या सगळ्या डायमंडनी भरल्या होत्या आणि ते बघायला एवढं खूप सुंदर वाटत होतं. मी त्यांना विचारत होतं तिकडच्या पुजाऱ्यांना की मी इकडे शूट करू शकतो का, बट ते नाही बोलले. त्याच्यामुळे पण मी सांगतो की गाईज तुम्ही नक्की टिटवाळ्याला हे बघायला आहे, कारण की हे वाटलं तर खरंच खूप बघण्यासारखं दृश्य होतं. जंगलामध्ये चालले मला समजत नाही. ती टिटवा दिसतोय तू. ये आता झालोय. जायचं कुठे बघू ना, पण राऊंड मारू देऊ ना पुढे. दर्गाच्या इकडे जाऊया ना, मग दर्गाचं पण होऊन जाईल. ठीक आहे ना, चालतं का? कम्फर्टेबल आहे का हे? म्हणजे कोणी आलं चाकू बिकू दाखवलं तुला तर मला काय, मी स्कूटी घेऊन पळून जाईल. हा राडत स्कूटी घेऊन पळून जाईल. टिटवाळ्याचं गावदेवी मंदिर होतं एकविरामध्ये, आम्ही तिकडे गेलो. त्याच्यानंतर ते थोडंसं बघून आता आम्ही सध्या आलो आहोत टिटवाळ्याचा जो मेन पॉईंट असतो ना, सनसेट पॉईंट, आम्ही तिकडे आलो आहोत. आता मी तुम्हाला तिकडे दाखवतो. सो हा आहे सनसेट पॉईंट. इकडून वरती टेकडीवरती आम्ही आलो आहोत, या रोडने आम्ही टेकडीवरती आलो आहोत आणि इथून अख्खा टिटवाळा आपल्याला बघायला भेटतो आणि हा आपला पॉईंट आहे. सो आता इकडे खरं तर 5:30 वाजून गेले. सो आता इथे आम्ही थोडासा वेळ थांबणार, कारण की मला परत ठाण्याला सुद्धा जायचं आहे. सो थोडंसं आम्ही वाट बघता इकडच्या थोडंसं सिनेमॅटिक व्ह्यू घेऊया, इकडे टिटवाळा वगैरे सगळं आपण दाखवूया. आणि बाय द वे इकडे मागे आपला दर्गा सुद्धा बघायला भेटतो. तसं तर आम्ही आतमध्ये गेलो नाही, बट ठीक आहे. आम्ही आता सध्या इकडे टेकडीवरती उभा आहे. हा पूर्ण सनसेट पॉईंट व्ह्यू आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण बघू पुढे आपल्याला अजून काय करता येते.
आवडलं का